काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। राजकोटमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल। पंतप्रधान मोदींचं वाशिममध्ये आगमन। पोहरादेवीच्या दर्शनानंतर मोदींनी नगाडा वाजवला। मुंबई मेट्रो 3चं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील नयनाची पायाभरणी। ठाण्यातही विकास कामांचा धडाका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भायखळा तालुका अध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला। हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू। म्हाडा कॉलनीच्या मागच्या परिसरात हल्ला। महाराष्ट्रात NIA आणि ATSची संयुक्त कारवाई। संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यातून काही तरुण ताब्यात। देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा ATS आणि NIAला संशय। पुण्याच्या बोबदेवमधील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींचं CCTV समोर। तर सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा अत्याचार। 5 वर्षाच्या बालकावर 3 अल्पवयीन मुलांचं अनैसर्गिक कृत्य। 7 महिन्यात 265 महिला अत्याचाराच्या घटना। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक। पोलीस ठाण्याची तोडफोड। उत्तर प्रदेशातील यती नरसिंह आनंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जमाव संतप्त। हरियाणा विधानसभेसाठी आज मतदान। 1000हून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार। विनेश फोगाटसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात।